जायचं की उद्या मग आता. एवढं घोड्यावर बसूनच यायचं होतं तर आली कशाला? ये आणि जा नुसती. तायडे राहा की अजून 2-4 दिवस. या अवस्थेत जास्त प्रवास करायचा नसतोय म्हणे. स्वतःची नाही निदान त्या बाळाची तरी काळजी घे. हो गो बया, होय का? तुला कोणी सांगितलं? हा मग मला सगळं माहितीये. तायडे राहा की ग अजून 2-4 दिवस. अगं लग्नाला आणि साखरपुड्याला परत यायचंच आहे ना मग. तायडे हा, कसा आहे ग स्वरा दीदीचा नवरा? सोरा दीदीचा नवरा अगं लय भारी आहे, मला लय आवडला. अगं त्याची पर्सनॅलिटी तुला. पर्सनॅलिटी काय होते? ऍसिडिटी होती का? संजू बाबा जरा बडीशेप घेतीस का? हा आणते. हे काय नवीन आणि तुझं? संजू बाबाला मी जरा गंडवले. स्वराचा नवरा म्हणून राणी साहेबांचा फोटो दाखवला. तुला ना कवा बी मस्करी सुचती बघ. आणि तिच्या बाबतीत तुझं डोकं लय फास्ट चालतं. लाडकी आहे माझी ती. आली आली. हा संजय, काय म्हणत होतीस तवा? अगं तेच की स्वरा दीदीचा नवरा कसा आहे? आवडलाय मला. म्हणजे नोकरी घरदार सगळं बेस्ट आहे आणि स्वभावाने पण चांगला आहे तसा. काय हो? एकदम बेस्ट. हा स्वभाव चांगला आहे ते ठीकच आहे, पण जोडी बिडी म्हणून काय असतं की नाही. आता आपली स्वरा दीदी केवढी देखणी आहे, एवढी हुशार पण आहे. तिच्या टकरीचं आहे का कोणी गावात? मायला हे बरं आहे. म्हणजे माझ्या बी लग्नाच्या टायमाला तू अशीच म्हणाली असशील की साजिरी एकदम देखणी आणि हा कुठं आणला काळा जामून. अहो दादी तुमचं काय होगा आपलं मधीच काहीतरी? मधीच नाही, तू माझ्या माघारी मला काहीतरी म्हणत असशील. काय म्हणते का मला ही? काय म्हणतेस का? दाजी तुमचं आणि त्या पुराचं लय वेगळं आहे. तुम्ही काला जामून असले म्हणून काय झालं, तेवढीच गोड पण आहेत की. आता परत मला काळा जामून म्हणाली. तुझ्या नवऱ्याला ही काळा जामून म्हणाली. संजय चल चल आवरायला घे, आता थांबत नाही मी इथं. ओ दाजी उगा आपलं काहीतरी बरं का तुमचं. तुम्हाला तुमची तारीफच ऐकायची आहे का? हा तारीफच ऐकायची आहे? अहो मटकीला मोड नाही, दाजी तुम्हाला तोड नाही. बघा बघा, एवढा मस्का मारते म्हणजे नक्कीच तिला काहीतरी पाहिजे. आता अगं बाई मला काय नकोय. अरे पण मला माहित आहे ना तुला काय पाहिजे ते संजू बाबा. मला माहित आहे ना भाई, एक नंबर दाजी सब जानता है. मागच्या टायमाला कॉर्डलेस एअरफोन मागितले होतीस ना? नाही मी कुठं. अहो ते मी असेच मागितले होते. असं आमच्या लाडक्या मेवणीनं अशीच म्हणलेली गोष्ट आम्ही अशीच घेत नसतो बर का. हे भारी आहे. बाळत पण माझं आणि डोहाळे हिचं पूर्वा. तुला पाहिजे का? नाही नाही मला कशाला. संजू बाबा चायना माल आहे, ओरिजिनल जरा महाग होते, पण आपण ओरिजिनल आणू. टेन्शन घ्यायचं काम नाही. दाजी तुम्ही आणले म्हणजे बेस्टच असणार बघा. टांगा पलटी घोड्या फरार. एक नंबर आहे दाजी, तुम्ही पण एक नंबर आहात बघा. आता भारी आहे, पण उद्या नवीन दाजी आल्यानंतर हा जुना दाजी रद्दी होणार नाही ना? त्यात तुझं लगीन झाल्यावर मग काय बोलायलाच नको. ओ माझ्या लग्नाला अजून टाइम आहे. अजून मी 18ची पण नाही झाले. होशील ना 6 महिन्यात. अगं तू 18ची झाल्याबरोबर पोरांची लाईन लागल गुडघ्याला बाशिंग बांधून तुझ्या बरोबर लगीन करायला. मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय म्हणती. ओ दाजी चला मला गाणी ऐकू द्या. लय बोर मारू नका. आता बोर का? थँक्यू. झोक द्या रे. हे कोणाचं मरण आलंय रे? तुमचंच की. जाता का असंच वर?
अनायशी 4 माणसं आलेत, खांद्यावर घेऊन आलेत, मग कशाला थोडक्यासाठी राहताय, जाताय वर? ए ए ए खाली ठेवा, ए खाली ठेवा, ए दादा, ओ दादा, ओ दादा, खाली ठेवा, खाली ठेवा ना. ए आवाज खाली. आजूबाजूला माणसं झोपल्यात, तर आवाज केलास तर कापूनच टाकीन. पंजाबराव, चाकू बघून फाटली? हा, पण पुण्यांदा नाही फाटणार. अहो शब्द आहे आपला. ह्यो चाकू एकदा मानेवरनं फिरला तर मान चिरूनच खाली येतो. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐका. 4 दिवसामध्ये माझं पैसे मला मिळालं पाहिजेत, नाहीतर 5वा दिवस तुम्ही बघणार नाही. कळलं? खिशात नाही आणा आणि म्हण मला पंजाबराव म्हणा. ए आपटा खाली. तुला पुन्हा सांग, पंजाबराव त्याचं काय, तुम्ही आरामात झोपा. आरामात झोपायचं, अजाबात टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही आहे आसपास. हा, डड्डी, काय ते लोक परत कशाला आलते? हे? हा अगं, हा आपला जग्या पाटील, ते त्याच्या घरी प्रॉब्लेम झाला ना रात्रीचं. मग आता एवढ्या रात्रीचं कुठं पैसे मागायला जाणार, म्हणून तो आपल्याकडे आला होता. हा, मोठ्या माणसांकडे, नाही का? आणि आपल्या दारात तो कोणी असं पैसे न घेता नूक पाठवलेलं नाही. आपण गेले पैसे त्याला, गेले ते. आणि मग तुम्ही इथं कशाला झोपले? हा, अरे ते यांनी सांगितलं ना, डॉक्टरने सांगितलं ना, ते झाडाखाली झोपा म्हणून. रात्रीचं श्वासाचा त्रास होतो ना, खानदानी माणसाला श्वास कमी पडतो, ऑक्सिजन त्यासाठी. एन्व्हायरमेंट आहे सगळं. तू काय जागी जा, जा झोप. नाही, ते आवाज आला ना म्हणून आलते. नाही नाही नाही, झोप, चल चल झोप. चल, हा. गेली की नाही? हा, आहे मी इकडे, आहे डॅडी. आवडते की इकडं जावई बापू. जरा 4 दिवस अजून थांबला असतं तर बरं झालं असतं की. मामी, तुम्हाला माझी नोकरी माहिती आहे ना कशी आहे ती. साजिरी, हे घे. आणि जरा धांदरटपणा कमी कर बाई. काय काळजी घे जरा स्वतःची. ऐका जावई बापू, लक्ष द्या हिच्याकडं. आता ऐकाय पाहिजे ना. काय ते? तुला काय नाही, चल. आई, मी जरा जाऊन येते. कुठं चाललीस? बर थांब, जावई बापून साजिरी निघाल्यात, जाता जाता सोडतील तुला. कुठं सोडायचंय? तालुक्याला जायचंय, युनिव्हर्सिटीत काम आहे जरा. युनिव्हर्सिटीत? नको नको, आज काहीतरी तिकडे स्टुडंटचे राडे चाललेत म्हणे. युनिव्हर्सिटी बंद आहे. SMS मागाशीच वाचला मी. होय काय? हो. मग नको बाई, नको जाऊस, राहू दे. बरं, येऊ मामी. येतो. चल ग. चल. अरे मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता प्रकरण झाले बेपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता प्रकरण झाले बेपत्ता. चल गाड्याला, चल बाजूला, चल. राज्याची हकालपट्टी, चल बाजूला. राज्याची हकालपट्टी. काय दंगा चाललाय साहेब? आले, चला मागे सरका. कोणी करतो? हॅलो, आम्ही ACP रणजित ढाले पाटील बोलतोय. हा, कुलगुरूंना एक निरोप द्यायचा होता. हा, त्यांना सांगा आम्ही सांगेपर्यंत कोणीच केबिनच्या बाहेर पडू नका, त्यांनी किंवा त्यांच्या स्टाफने. हा, आणि त्यांना सांगा काळजी करू नका. हा दिप्या, अरे काय याची काय चूक आहे? हा पोरगा आत्महत्या करायला निघालाय, रॉकेल ओतून पेटवून घेणार आहे. दिप्या भावा, तू एकटा नाहीयेस. तुझ्या पाठीमागे आम्ही 200 लोक रॉकेल ओतून पेटवून घेऊ. काय रे, पेटवून घेऊ का नाही? उठ, असं बसायचं नाही, आता लढायचं. उठ. 1 रुपयाचा कढीपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता. साहेब, पिस्तूल घ्या ना. का? किती वाटतं?
मलाही नाही आणि यांनाही नको वाटायला ना. कॉलेजची पोर आहे. चला गाडी लॉक करून घ्या. साहेब मी आज पेपरात वाचलंय मीन राशीच्या लोकांनी आतताईपणा करू नये. मारुतरा, तुम्हाला कोणी सांगितलं माझी रास मीन आहे? माझी आजची रास वृषभ आहे. वृषभ म्हणजे काय? बैल. बैल काय करतो? सरळ घुसतो. मान्य करा मान्य करा मान्य करा मान्य करा मान्य करा. खुळा गणपतीपुळा. प्या भावा, हे बघ आता पोलीस आलेले आहे, पण आता तुला माघार घ्यायची नाही. काय बी झालं तरी आपलं ठरलंय त्याचप्रमाणे करायचं. आलं का ध्यानात? हा खेळतो पेटून. 1 रुपयाचा कढीपत्ता. अरे 1 रुपयाचा कढीपत्ता. ए भावांनो, घाबरू नका भावांनो. लांब पुढे येऊ नका. मी पेटून घेईन स्वतः. लांब मी पेटून घेईल लांब. हे बघ भावा, तू बिलकुल फिकर करू नको. तू मेला तर तुझ्या मागे 200 लोक मरतील. आता बिलकुल माघार नाही. हे बघ आपल्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करायलात, पण आता माघार घ्यायची नाही. ह्यांचा दबाव आता आपण झुगारून लावायचा. आपण रॉनी गोजम गुंडे, स्टुडंट लीडर म्हणजे स्वतः नेते, मग दुसऱ्याला का काम देते? काय नाव म्हटलं तू? सांगितलं ना, रॉनी गोजम गुंडे. आता मग गोजम गुंडे लीडर आहात ना? लीडर सगळ्यांच्या पुढे असतो. मग तुम्ही स्वतःला का नाही पेटवून घेत? आधी यांना पेटवून तर घेऊ देत, मग बघू 200 येतात की नाही. दिप्या तू अजिबात घाबरू नको. याच्या बोलण्याला पण बळी नाही पडायचं. ए खाकी, आमच्या मॅटर मध्ये नाही यायचं. मी म्हणतो पोलीस कशा आले आमच्या मॅटर मध्ये? हे बघ, हा त्यांचा माणूस आहे. हा वर्दीमध्ये नाही तर गुंडगिरी करायला आलाय. गुंडगिरी आपण नाही बळी पडायचा. लांब तुम्ही. मी पेटून घेईल. लांब. हा बरोबर आहे दिप्या, बरोबर आहे. नेमकं नाव काय तुझं? अरे सांग ना, नेमकं कळू तर दे. कोणी कुर्बानी दिली? संदीप जगदाळे. संदीप जगदाळे. पाकिट आहे का तुझ्याकडे? पाकिट आहे का? हो. आई वडिलांचा फोटो असेल ना त्यात? आहे. मग फोटो काढून बघ एकदा आई वडिलांकडे. तू आत्महत्या केल्यानंतर त्यांचं काय होईल? काय वाटेल त्यांना तू आत्महत्या केल्यावर? ह्याचा कधी विचार केलाय? अभिमान वाटेल, अभिमान. शहीद संदीप जगदाळे. शहीद संदीप जगदाळे. अरे हा मेला तर 200 लोक मरतील त्याच्या पाठीमाग. 200 मरतील असं वाटतं तुला? हो. भावा, जीवापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. चर्चेने सगळे प्रश्न सुटू शकतात. जगलास ना तर प्रत्येक प्रश्न सोडवता येईल. लक्षात ठेव, आयुष्य एवढं स्वस्त नाहीये राजा. रस्टिकेट झालायस ना म्हणजे 1 वर्ष जाईल, पण पेटवून घेतलं तर अख्खं आयुष्य जाईल. ए इन्स्पेक्टर, ते लेक्चर बंद कर. ए दिप्या, हा आपल्याला फितवायचा प्रयत्न करतोय. अरे तू डरपोक आहेस का? हे बघ, तुला जर विश्वास नसेल ना तर दे इकडे. आणि इकडे मी पेटवून घेतो. नाही दादा, मी स्वतःला पेटून घेतो. लांब तुम्ही लांब राहा. मी आधी तुम्हाला सांगतोय, मी पेटून गेला बघा. हो, लांब आहे. बोलणी करायची ना, ते बंद कर. मी बोलतो. ए आधी त्या प्राचार्याला इथं बोलवून आण. कुलगुरूच्या केबिन मध्ये लपून बसलाय ते. बोलतो. अरे विद्यार्थी क्रांती संघटनेचा, विद्यार्थी क्रांती संघटनेचा 1 रुपयाचा कढीपत्ता. हॅलो, हा इथे सिच्युएशन अजूनच क्रिटिकल होत चालली. अजून जास्त सिक्युरिटी लागेल.
विद्यार्थ्यांशी बोलायला यावं लागेल. मान्य करा, मान्य करा. मान्य करा. अरे एक रुपयाचा कढीपत्ता. अरे एक रुपयाचा कढीपत्ता. मान्य करा, मान्य करा. मान्य करा, मान्य करा. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. पेटव आता, पेटव. मग तुला आत्महत्येबरोबर कुणाचंही पाप लागेल तुझ्यावर. ए खाकी, बस झाला आता. लई झालंय नाटक. आता इथनं कलटायचं, नाहीतर काय नाव म्हटलं तू? आता फक्त दात पाडलाय. पुढच्या वेळी जीभ नावाचा अवयव असतोय सांगायची सोय ठेवणार नाही. कळलं का? पाहिजे. ए मोन, चक्कीत जाळ. काय झालं एवढं वरडायला? आपला हिरो होय की ग? तुझाच हिरो आहे. कसं काय आला? काय काय? अगं आवाज वाढव की. अगं मग वाढव की. आता रिमोट कुठे? कुठे? मला काय माहित. मग असेल की इथंच कुठं. अगं अगं कुठं गेलं रिमोट? कुठं गेलं? अरे देवा. अगं ए झोपली का? नाही, आठवायला लागली. अगं तुझंच घर आहे ना मोने. आठवलं. कुठे
संजय तूच घेतला होतास रिमोट. मी वय हा हा मी घेतला होता, पण मी इथं ठेवला होता आणि इथं तर नाहीये. अगं मग इथं ठेवलेला तर इथंच असणार ना. हो साईडला. अगं इथं नाहीये. बघ मी म्हणलं ना तुला इथं नाहीये. असं कसं करता बाबा तुम्ही? एक गोष्ट जागेवर ठेवत नाही बाबा तुमच्या घरात. लय पसारा असतोय. संजय हा मी काय म्हणलं होतं? जिथं असेल तिथंच ठेवला असेल म्हणलं होतं की नाही? हा हा मग तिथं नाहीये ना. हे काय आहे? दे मोने. नाही संजय. अगं मोने दे की. कधी माझं ऐकत नाही. अगं तू चालला आणि कायम मला खोटी ठरवीस, माझ्या घराला पसारा म्हणतीस. अगं नाही मोने दे की. काय बघायल्यास? तुला जी पाहिजे की नाही ते कवाच मिळणार नाही. वादा या मंगल लष्करेचा. अगं हे असं काय म्हणायली? अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळे लोकशाही टिकून आहे. कॅमेरामॅन विनोद जोशी, मी अश्विनी, लाईव्ह न्यूज. मी तुला सांगते मोने, सॉलिड काम केलं असणार आहे बघ आपल्या हिरोनं. काय करती? एक रिमोट जागेवर ठेवता येत नाही होय तुला? मला ऐकायचं होतं ना तो काय म्हणलं ते. अगं पण एवढं काय झालं चेक करायला त्यात? हसं कसं? पहिल्यांदा कुठल्या तरी पोराकडे बघून आपली घंटी वाजली. पोराकडं? अगं बाप आहे तो, बाप आहे येडे. मग त्याला काय झालं? वय भी सब मोमाय आहे. घंटी वाजली आहे महत्वाचं. चेला याचं नाव तर शोधून काढलंच पाहिजे. आयुष्यात कुठल्या पोलिसाशी लग्न करायची वेळ आली ना, ह्याच्याशीच करीन बघ. कुणी आहे का घरात? बघा कोण आहे दारात. कुणी आहे का घरात? अरे बघणार आहे का? खानदानी माणसाने काही बुडबी हलवायचं नाही. नुसत्या उंटावून शेळ्या हाकायच्या. हा काही नाही. आणि देणी करायचं असेल तर बाहेरच्या बाहेर कटवा, आत नका घेऊ. आपण कोण? नमस्कार. नमस्ते. मी चिंतामणी देसाई, ढाले पाटलांचा कारभारी. हा ग बाई होय काय? या की या. हो ढाले पाटलांचे कारभारी आलेत. बाहेर थांबा. ते आहेत आमच्या ह्यांनी मध्येच आहेत. बोलवा. या. हे नमस्कार. मी चिंतामणी देसाई, ढाले पाटलांचा कारभारी. असं का? बसा की बसा. बालकीनबाई, आपले कारभारी गावा येणार आहेत तालुक्याच्या गावावरनं? आजच्या रात्रीला येणार आहेत काय? बरं बरं बरं. त्याच्या चहा पाण्याचं बघा. होय होय. नाही नको. त्याचं काय आहे, काल तुमच्या घरी मुलगी बघायचा कार्यक्रम झाला ना, मग आता पुढची पावलं उचलायला हवी म्हणून ढाले पाटील कुटुंबाच्या वतीने उद्या बंगल्यावर भेटीचं आमंत्रण द्यायला आलोय. यायला जमेल ना आपल्याला? उद्या कारभारी तुमचं नाव काय म्हणाले? मी चिंतामणी देसाई. हा तर कारभारी, तुमच्या मालकाच्या घरी आमची पोरगी आवडलेली दिसते म्हणायची. अहो अर्थातच. कुणालाही आवडेल अशी कन्या आहे आपली. तर मग उद्या जमेल ना यायला? बघतो कसं आहे, आमचं शेड्यूल आमचे कारभारी बघतात ना, त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. बरं
मग तुमच्या कारभाऱ्यांचा नंबर देता का मला? म्हणजे मी त्यांच्याशीच संपर्क साधतो ना. हा पण ते आउट ऑफ रीच असतात ना नेहमी रेंज मध्ये. म्हणजे आणि कसं आहे, फॅमिली मॅटर आहे, त्यामुळे आम्ही असं नोकरा बेकरांना सांगत नाही. ते आम्हालाच बघावं लागेल, आम्हीच फोन करतो. बरं चालेल. पण लवकरात लवकर कळवा. म्हणजे काय, तुम्हाला येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करता येईल. आमच्याकडे आहे की आमची अहो एकाला 3 आहेत. आता बाहेर गेलात म्हणून. उत्तम. बर येऊ आता. आहो नाही असं कसं निघताय? आहो पहिल्यांदाच आलाय तुम्ही आमच्या घरी. खरं तर जेवायलाच पाहिजे, पण आता लईच गडबड आहे, तर चातरी घेऊन जावा की. वहिनी साहेब, अहो आता वरचे वर येणं जाणं होतच राहणार आहे. आत्ता जरा घाई आहे. पुढच्या वेळेला आलो की नक्की घेईन मी. आत्ता परवानगी द्या, येतो मी. येतो. हे काय पद्धत झाली होय खानदानी लोकांबरोबर वागायची? असं इंच्या मिंच्या नोकराबरोबर सांगावं धाडायचं होय? आणि मग कसा सांगावा धाडते तो तुमच्या खानदानी लोकांच्यात? का आपलं काय बोलायचं म्हणून बोलायचं. अहो त्यांचं वय तरी बघा. अहो चांगले मर्जीतले असणारे ते कारभारी ढाले पाटलांच्या. त्यांची गाडी होती स्वतःची, बघितलं का? अरे मर्जीतले असो ना तर बिनमर्जीतले, शेवटी नोकर ते नोकरच ना. आपल्याला काय पटलेलं नाही. अहो मग आता एवढ्यावरनं तुम्ही लगीन बिगीन मोडायचा विचार नाही ना करत? तू काय मला दूधखोळी समजले कल्याणी? एवढं 24 वर्ष नातखोळा नॉनस्टॉप संसार करते पंजाबराव बांधला बरोबर, आणि तुला एवढी पण अक्कली आहे ना? वरती काय हाय की नाही का निसरी का मी हाऊ देत? उद्या गाडीची व्यवस्था करावं लागणार. घ्या, कानात बुगडीन गावात फुगडी. आता ह्यांना दुधखुळं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आओ मी काय म्हणती, आता मगाशी ते म्हणतच होते का नाही तुम्हाला गाडी पाठवतो म्हणून, तेव्हाच का नाही सांगितलं त्यांना? स्टेटस ते असतील आम्ही गावचे ढाले पाटील. आम्ही बी पानबुंद्याचे बांधल आहोत म्हणाव. एवढा केस निकाल आपल्या बाजून लागायला पाहिजेत. 750 एकराचा अख्खा डोंगर आपला होतोय. हे असले बारके बारके गाड्यांचे उपकार नको म्हणाव. आणि एकाला 10 गाड्या लावेन माझ्या दारात. मायला आम्ही आलोय म्हणून आज जाऊन सांगा. साहेब साहेब बोला मारुतराव. विथ रिस्पेक्ट एक बोलू का? तुम्ही बाहेर जाऊन पाय मोकळे करून या, आणि प्लीज या दारानं जावा साहेब. मारुतराव, आम्ही जरी बाहेर पाहिलं नसलं तरी बाहेरचा आवाज येतो आमच्यापर्यंत, इथपर्यंत कानावर. यार किती वेळ, एक तर वेळ नाही आमच्याकडे. हे बेने खाळू आवाजात बोलत नाही त्याच्यावर. साहेब मी काय म्हणतो, तुम्ही बाहेर जाऊन जरा पाय मोकळं करून या, पण या दारानं जावा साहेब. मारुतराव नाही साहेब, बाहेर राया गोजमगुंडे आलेत. राया गोजमगुंडे? हे साहेब छात दही, अहो दांडगा बिग शॉट आणि गुंतागुंतीचं प्रकरण नाहीये. बर, लई डेंजर माणूस आहे. अहो विधानसभेत कुणाला बसवायचं आणि कुणाला पाडायचं होच ठरवतोय. दांडगा पावरबाज माणूस आहे. किंग मेकर का काय म्हणतात ते, हेच बड धेंड आहे. लय मोठं देंडे, लय मोठं. ट्रिपल एक्सेल काय म्हटलं साहेब? नाही म्हणजे एवढं मोठं या दारात आत येईल ना, का त्याहीपेक्षा मोठं देंडे?
साहेब हे जोकिंग झालं. तुम्हाला आपला कुठं पण विनोद सुचतोय, पण इथं जरा शांत राहावा. कारण काय, कुठला पण मॅटर पर्सनल झाला का नाही की अवघड असतंय हो प्रकरण. ते सकाळी ज्याची तुम्ही मुस्काडीत फोडली का नाही त्याचा यो थोरला भाऊ आहे. अरुद्रराव, हे इंटरेस्टिंग. हे सिलेंडर बाहेर गरम होऊन फुटायच्यात त्याला आतमध्ये पाठवून द्या. पाठवू साहेब? हा ठीक आहे साहेब. किती वेळ लागतोय? ए लका हळू घे. हा लागलं काय? लागलं नाही ना? कुणाला लागलं की आम्हाला लय वाईट वाटत. आम्हाला वाटलं की आला तुम्ही मागच्या दारा. साहेब साहेब आहेत राया गोजम गुंडे, नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. जा बाहेर थांब जा. सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित शिवाजीराव ढाले पाटील. एक तरुण तडफदार पोलीस ऑफिसर. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. राया गोजम गुंडे. ने बाहेर आवाज आल्यापासून मी विचार करतोय, पण काही केलं मला आठवेच ना की ना का बोलवलंय आपण पोलीस स्टेशनला. आहा बोलवलं नाही काय, आमचं आम्ही चालू. आज सकाळ सकाळ तुमच्या पराक्रमाची गोष्ट आमच्या कानावर पडली. ऐकून अशी छाती 4 इंच फुगली का नाही? तुम्ही एका तरुणाचा जीव वाचवला, ऐकून भारी वाटलं. त्या तरुणाचा जीव वाचवत असताना तुम्ही एका दुसऱ्या तरुणाच्या चुकून कान पडत मारले. चुकून नाही, चुकून नाही, ठरवून मार, मुद्दाम. असे रॉनी गोजम गुंडे दाखला भाऊ आहे आपला. कळलं मला. मग मग रॉनीला, माझ्या भावाला आजपर्यंत मी 5 बोट बी नाही लावली, आणि तुम्ही त्याच्या कानावर 5 बोट छापली. परमनंट नसतंय होते राया गोजम गुंडे. एव्हा उतरली असेल त्याच्या गालावरची सूज. कसं आहे, आमच्या भावाने आम्हाला आजपर्यंत जे मागितलं ते आजपर्यंत आम्ही त्याला दिलंय. बरं बर मग मग राणीने तुमची सॉरी मागितली. काय? माफी? नाही मागितली तर? रणजित साहेब, तुम्ही एकदम चिडताय ना. आता आमच्या नावात गुंडे म्हणून काय, आम्ही एकदम सॉफ्ट माणूस, गुंडागर्दी करत नाही आम्ही लगेच. कसं आहे, जगात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तुमच्या सॉरीची पण असेलच. तुम्ही आकडा बोला, आम्ही द्यायला रेडी आहे. किती देणार? आता कसं, तुमच्या पगाराच्या तिप्पट.
राया गोजमगुंडे, शाळेत खूप मार खाल्ला होता का? हो. मारला होता एका मास्तरला, म्हणून शाळा दिली सोडून. पण त्याचा त्याचा काय संबंध आहे? नाही म्हणजे अभ्यास न करता कुठे जाऊन काही बोलणार तर मग तोंडावर पडणार ना. मारुतराव, यांना जरा माझी पर्सनल ओळख करून द्या ना. देतो की. ACP रणजित शिवाजीराव ढाले पाटील, राहणार आंबेगाव बुद्रुक. आपल्या जिल्हा मार्केट कमिटीमध्ये जेवढे म्हणून फळाचे ट्रक येतात त्यातला 60% माल यांचाच असतो. महाराष्ट्रात सर्वात मोठा फळ बागायतदार, 250 एकर फळबाग, 25 एकर गुलछडी. ST स्टँडवर जे तुमचं होर्डिंग लागलंय गुलाबाचा हार घालून, त्यातली जी गुलाबाची फुलं आहेत ती यांच्याच शेतातली असतील. अहो इतकंच काय, 40हून अधिक पोल्ट्री फार्म, 12हून अधिक गोट फार्म, 2000 म्हशी, 3000 गायी, असा अद्ययावत असलेला डेअरी फार्म या ढाले पाटलांचाच. आणि एवढंच का, जिल्ह्याच्याही बाहेर 2 कारखान्यात त्यांची पार्टनरशिप आहे आणि स्वतःचे साखर कारखाने 2 आहेत. आणि त्यात काय किंमत लावली माझ्या माफीची? अच्छा, ते ढाले पाटील का तुम्ही? मिस्टेक झाली. पण आम्ही आज इथं येऊन 1001% राईट काम केलं. कसे, तुम्ही बी बिग शॉट, आम्ही बी बिग शॉट. होऊन जाऊ दे की दोस्ती. हा, आउट. हा, तू शाळा शिकला नाही का? आत्ताच्या आत्ता निघायचं, नाहीतर सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली म्हणून खडी फोडायला लावे ना. रणजित ढाले पाटील, हा मास पैशाचाच ना? हा पैशाचा नाही, सत्याचा माज. पैशांचा माज असता ना तर घरची खानदानी पाटीलकीच करत बसलो असतो. ही जी वर्दी कमवली आहे ती सत्याच्या रक्षणासाठी कमवली आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव राया गोजमगुंडे, ज्या लोकांना सत्याचा माज असतो ना त्यांना कधीच विकत घेण्याचा प्रयत्न करू नको, कारण ते कधीच विकले जात नाही. आउट. सत्याचा माज काय? लक्षात ठेवेन. राया गोजमगुंडे, नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. येतो. राया, अरे किती बार फोन करायचा राव तुला? त्याला आपण न गेला, काम बोल. अरे लय प्रॉब्लेम मध्ये मी राव. आता काय? अरे अर्जंट मध्ये पैसे पाहिजे होते, इथं पोरीचं लगीन काढले सोरांगीचं. बरं मग? अरे मग काय, उद्या भेट ना मग. हा, आणि थर्ड लावू नको राव. बघू. अरे भेटू म्हणलं ना. गाडी घेते घेऊन. अरे हॅलो, हॅलो, भेटू म्हणलं ना तुला. फोन ठेव आधीच डोकं उठलंय माझा. फोन ठेव. अरे अर्जंट मध्ये पैसे. कोणचा फोन होता? ते दोस्त आहे आपला कॉलेज मधला, राया गोजमगुंडे. सारखे मला फोन करतोय, कुठे इन्व्हेस्ट करू म्हणून. मला भेटायला ये म्हणत होता. सारखं प्लीज 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 करून हातापाया पडत होता. हातापाया? हे असं फोनवर?
अक्कल काय चराला पाठवूनच माझ्याशी बोलते का ग तू? हा आता प्लीज प्लीज म्हणजे हातापाया पडणंच ना. मग मी त्याला म्हटलं बाबा आज काय मला जमणार नाही, उद्या भेटू. उद्या? अहो पण उद्या तर तुम्ही स्वरीच्या लग्नाची बोलणी करायला ढाले पाटलांच्या इकडे जाणार होता की. मग जाऊ की, आपण शब्द दिला म्हणजे दिला, पण आपण खानदानी माणसं आहोत, रयतेच पण बघावं लागतं. हा आधी रायाला भेटल आणि मग जाईन त्याच्याकडे. कागबाई रोड तर म्हण गावाची वड. आलीच गाव उंडरून? नाही ते जरा अभ्यासाचं. हा चला. मी काय म्हणते, हा उद्या तुम्ही एकटा नका जाऊ, आपल्या संजयला घेऊन जावा ढाले पाटलांच्या इकडं. ढाले पाटलांकडे मी पण येणार, मी पण येणार, मला पण यायचंय ढाले पाटलांकडे. म्हणजे मीच आले असते पण मला अडचण आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही, म्हणून म्हणते तिला घेऊन जावा. आणि कसं एकाला दोघं आपलं बरं असतंय. डॅडी प्लीज ना, मला यायचंय. मी अजून छोट्या दाजींना पाहिलं पण नाही. चला की घेऊन डॅडी प्लीज. मी येते ना तुमच्या सोबत येते, हे की नाही का मम्मी? मी कशी वाटती? हा त्या खानदानी लोकांच्यात घेऊन काय नाक कापायचं का माझं? काय येईल नको. ठीक आहे बाबा, मी नाही येत. पण नाही, तू म्हंटलीस ते बरोबर आहे बरं. नाही म्हणजे अशा कार्यक्रमात खानदानी लोकांमध्ये एकटं जात नाहीत ना. बाई माणूस असला तर बाई माणसाशी बोलायला जरा बरं पडतं, हे की नाही? तू तर जाऊ शकत नाही, साजेरीताई पोटूशी, सोराताईला कसं न्यायचं? मग उरलं कोण? मीच. हा पण मी नाही यायचंय ना आता. नाही पण मी आले असते तर कसं मला पण शिकता आलं असतं, खानदानी लोकात कसं वागायचं, कसं बोलायचं. पण मी नाही येऊ शकत ना आता, मी नाही यायचंय. ठीक आहे. ये तू उद्या. अरे एकतरी पोरगी माझी खानदानी निघाली. थँक्यू थँक्यू डॅडी. थँक्यू डॅडी. चांगली तयार होऊन निघ. हा तुरकी आहेस का चक्रीवादळ? हे तर काळीच बंद पडून माझा जीव गेला असता. एवढी मोठी घोडी झालीस तरी बी अंगातली रग काही कमी होत नाही तुझ्या. तुझं गुप्तधन लुटायला चोर फिरच येणार होते ना. मग नाही, हित होता सोन्याचा धूर आणि मुंगीला मुत्ताचा पूर. जरी चोर आला असतं ना तरी हातातलं सगळं हित टाकून गेलं असतं बघ. त्या डोंगराच्या केसच्या डोंबल्यावर सगळं होतं नव्हतं ती गेलं. आता राहिलंय ती हीच किडूक मिडूक. आता स्वरीचं लगीन उभं राहिलं की ह्याचीच काय ती मोडतोड करायची आणि घालायचं बघ तिच्या अंगावर. संजय, माझी तर झोपच उडली बघ. अगं एवढं मोठं घराणं आहे त्यांचं. काय बोलताल, काय काय मागताल, अंबाबाईच जाणो. मागतील, इथं मागायचा काय संबंध? लग्न करायचंय का बिझनेस? संजय, असं जिबाला हाड नसल्यागत बोलू नाही बाई पोरीच्या जातीने. आधीच उद्याच्या भीतीने माझं मन काय थाऱ्याव नाही बाई. आणि हे बघ संजय, तुला आण आहे माझी. उद्या तिथं गेल्यावर पहिल्यांदा सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचं आणि तोंडाला आगळ लावून बसायचं.
विचारलेल्या प्रश्नांचीच फक्त उत्तरं द्यायची आणि त्यात बी जर काय 19-20 केलंस तर याद राख. हा हा कळलं. आणि तुझी शपथ मोडणार आहे मी. बरं ते जाऊ देत. स्वरा दीदीच्या लग्नाच्या दागिन्यांचं कसं करणार आहेस? आता त्याची काळजी अंबाबाईलाच. जे उरलंय त्यातनं फक्त सोरीचं दागिनं होत्याल बघ. एक कंठण, बांगड्या, बुगड्या. माझं डोरलं तर घाण पडलंय. आता लागलीच एखादी लॉटरी तर सुटेल बघ. त्यात तुला साजिरीला कापडं केली पाहिजे. जावयाचा मानपान बी आलाच. खर्चच खर्च आहे बघ समोर. तू थांब, मी आलीच. आई, हे घे तुझी लॉटरी. लॉटरी? चेक? तो बी 30,000चा? अगं एवढी कशाला ओरडते? आपल्या कल्याणी फूड्सच्या अकाउंट मधनं काढलेले पैसे, माझ्या कष्टाची कमाई. नको ग बाई, हे बघ, हे तुझ्या कष्टाचं आहे का नाही, मग ती असंच सांभाळून ठेव. हा बरोबर आहे. मी पोरगा असते तर घेतले असते माझ्याकडनं पैसे. आता नाही घेणार तू, मी पोरगी आहे ना. अरे तसं नाही रे माझ्या सोन्या. हे बघ, हे तुझ्या कष्टाचं आहे का नाही, मग ते आपण तुझ्या लग्नात वापरू की. अगं माझ्या लग्नाला अजून लई वेळ आहे. आधी लगीन स्वरा दीदीचं, मग रायबाचं. काय आई, ऐक की, मला माहितीये बाकी कशाचं पण सोंग घेता येते, पर पैशाचं नाही घेता येत. तू हे डॅडींना नको कळू देऊ. हा, गेली वरीसभर करायलीस, कळू दिलं का? संजय, माझं नाही बाय मन धजवत. ही धर, ठेव तुझं तुला. अगं घे. नको नको, घे म्हणलं ना. अगं तुला आण माझी, ठेव तुझ्याजवळ. एका खांबाव द्वारका. माझी गुणाची लेक ती. नाही 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 नाही, तुझी गुणाची लेक साजिरी ताई, तुझी रूपाची लेक स्वरा दीदी. मी आपलं उगा दोघांनंतर निघालेलं एक्सटेन्शन नाही बघ. लईच दात आलेत है ना. संजय, अगं पकड 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 पकड. संजय मार खाशील. खाली उतर, खाली उतर. संजय अगं का दमवतेस? संजय जा बाबा. दमलीस होय ग? मग काय तर. आई, तू ह्या पैशातून बाकी सगळं करच, पण सगळ्यात आधी काय कर माहितीये? तुझं ते गहाण पडलेलं डोरलंय ना, ते सोडवून आण. आमच्यासाठी काय पण घेण्याच्या आधी तुझ्या अंगावर दागिने दिसू दे. आता ज्या खाणीतून हे हिरे जन्माला आले, ती खान तर सुंदर दिसायला नको का? कुठनं आलं ग एवढं शहाणपण? हॅलो, किती फोन करायचे तुला? हा, किती फोन करायचे? मराठी येत नसेल तर शिकून घे मग. कहाँ गए थे तुम? इधर मेरी जान निकल गई, पता है? आई डोंट थिंक सो. मुझे नहीं लगता ये पॉसिबल होगा. प्रॉब्लम से यहाँ. हाँ तो कोशिश कर रही हूँ ना मैं.
मोहित प्लीज अंडरस्टैंड बोलना बंद कर दो। अब नहीं होता मुझसे अंडरस्टैंड। मोहित बस तुम आ जाओ अब यहाँ पे और मुझे ले चलो अपने साथ। आई मिस यू टू। संजय, गैरसमज करून घेऊ नको। हे बघ, माझ्या आयुष्यातला इतका महत्वाचा डिसिजन आहे, मला काही न सांगता सगळ्यांनी घेऊन टाकला। मी काय करणार होते ग? मी सांगणारच होते पण काय म्हणत होतीस? अगं व्हॉल्यूम फुल होता, मी माझं फेवरेट इंटेन्स गाणं लावलं होतं। हे बघ, दाजींनी आणलेत, एक नंबर आहेत की नाही? तू काहीतरी म्हणत होतीस ना, बोल की। काही नाही, युकेतनं जॉबची ऑफर आली आहे ना मला, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। पण आता हे लग्न, मग आता तू काय ठरवलंयस? मी काय करणार? मी काय ठरवणार? आपल्या घरात डॅडींशिवाय दुसरं कोणी काही ठरवू शकतं का? मी तसे आता ठरवण्याची वेळ गेलीये। लग्न ठरलंय माझं। मी काय म्हणते स्वरा दीदी, तू तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याशी एकदा बोलून बघतेस का? नाही, मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल। सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण नाही होत ना, असं समजायचं आणि सोडून द्यायचं। पण स्वरा दीदी, अगं तू असं कसं म्हणतीस? तू एवढी हुशार, बाहेरून शिकून आलेली, एवढी भारी आहेस तू, आणि तू एवढी चांगली संधी सोडणार होय ग? हा संजय, हे माझ्या जॉबचं आत्ताच घरी बोलू नको कोणाला प्लीज। तुला शपथ आहे माझी, बघ। हे राजसा न न न न बस घस न न न न खायला फुटाने टांग्याला आटाने। आओ आओ, आता हे सकाळ सकाळ काय करायलाय तुम्ही? आओ, ढाले पाटलांकडे जायची वेळ झाली, आपण पोरगीकडची आहे। पोरीकडच्याच माणसांनी असं उशीर केला तर चालेल का? ए अक्कल का बक्कल, हा आम्हाला काय ठाऊ नाही वे? अहो, असं कसं वाटेल मला? पण तुम्ही जायच्या आधी आपल्या दोघांच्यात जरा चर्चा झाली असती, म्हणजे देण्या घेण्याबद्दल, तर बरं झालं असतं ना। का तू देणारस वे? तू देणारस का? नाही, मग फुकटच्या शिपारीची कशा पाई? हा, आणि बोलायचंय काय त्यात? बसल्या बैठकीला मागाल ते द्यायची तयारी या पंजाबराव बांधलाची। अरे आपल्या पोरीचं असं थाटत लगीन करीन, अख्खा पान मुंदा तोंडात बोट घालीन। अगं आई, ते गॅसवरचं दूध डेडी, अहो तुम्ही अजून रेडी नाही झाला तोय? अरे आपण एवर रेडी आहे, त्याला काय नुसतं वर्ण कोट घालायचंय? हे नुसतं बनियनवर कोट घालणार होय? ए खुळे का तू? शर्ट केला नाही इस्त्री? केलाय की। आधी शर्ट घालणार मग कोट घालणार असं। कल्याणी, अगं जिच्यासाठी हा सगळा खटडोप चाललाय ती आपली फॉरेन रिटर्न पोरगी कुठे आहे? अहो, आता कालच नाही वे ती तुम्हाला म्हणली तिचं काहीतरी युनिव्हर्सिटीत काम आहे म्हणून, तिकडेच गेली ती। असं असं? अरे पण युनिव्हर्सिटी कशाला गेली? शिक्षण तर झालं तिचं समज। आता ते तिचं तिला आणि तुम्हालाच माहित, मला बोंबलायला आड्यानाला काय कळतंय त्यातलं? बरोबर, हे मात्र खरं बोललीस तू। हा उम्या फोन करतो म्हटला होता सकाळपासून, एक फोन नाही। न न न न न न अहो, मी काय म्हणते, तुम्ही एवढं लोन काढून आपल्या स्वरीला फॉरेनला शिकवलं, पण तिच्या शिक्षणाचं काय म्हणावं असं चीज होत नाही इथं। मग तिला एखादी नोकरी करू दिली तर बरं होईल।
गप्पे डॅडी ए पहिल्या आणि शेवटचं सांगतो, टोकऱ्यात नीट फिट करायचं, कळलं? पानबुंद्याचं बांधलाचं घराणं आहे हे. 7 पिढ्यात असं कधी घडलं नाही आणि इथून पुढे घडणार नाही. आमच्या घरातल्या बायकांनी दुसऱ्यांच्या घरात जाऊन नोकरी करावी हे खपवून घेतलं जाणार नाही. हो पण तिचं फॉरेनचं शिक्षण आहे. मी काय म्हणते चुलीत घालायचं ते कल्याणे. हा आमच्या घरातल्या बायकांनी बाहेर जाऊन पैसे कमवावे एवढी भीक लागली नाही बांधलाला. घरातल्या बाईंनी नीट संसार करायचा आणि आपली मर्यादा नीट सांभाळायची. येते का ध्यानात? डॅडी अहो केवढी शायनिंग मारायली आहे तुमची काठी. हा एकदम भारी. तुम्ही अशी हातात धरता ना एकदम खानदानी वाटतंय बघा. असं का? बघू असं का? बाबो अहो किती वाजले? खानदानी माणसाने इतक्या उशिरा गेलेलं चालतंय? अजिबात नाही. खानदानी माणूस नेहमी वेळेवर जातो. हा तेव्हा गाडी पण आली. हा हा चला आमचा शर्ट ठेवला नाही इस्त्री करून. कोटाचा बघा कोट घेऊन थांबा तिथे. हा चला आवरा 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 आवरा. शर्ट कुठं आहे? ओ डॅडी कल्याणे चला की. आत्ता असं कोण करतो? आता कोण मसाज करायला लावतो? हा कोट घालायचा आहे होय. अहो मग असं सांगा की मला कसं कळणार? आता जायचं? खानदानी माणसानं उगा काय काय करायचे नसते. कधी पण लक्षात ठेवायचं. अहो थांबा. आता काय काय आहे कल्याणी? हा अक्कल पिक्कल आहे की नाही तुला? हा अरे खानदानी माणसाचा टाइम किती इम्पॉर्टंट असतो कळत नाही तुला? संजय आता काय झालं? अगं चांगल्या कामाला जाताना दही घ्यावं. जाऊ का आता? चल चला. हा काय मॅनर्सच नाही तुम्हाला. ए ड्रायव्हर इधर आओ. ओ डॅडी चला की. अभी मेरी बात ध्यान से सुनो. अभी मैं उधर उतरूंगा. गाड़ी का दरवाजा मैं नहीं खोलूंगा, तुम खोलना. समझा क्या? 20 रुपए ज्यादा दूंगा. गुबू 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 चल. ये डॅडी. खानदानी माणूस नेहमी पुढे बसतात. हा चला गणपती बाप्पा मोरया. थँक्यू दादा. त्या आकड्याच्या बालट्या रिकामच घरी ठेवणार आहे काय? हा नोकर चाकरांना कसं थँक्यू थँक्यू. हा ए गाडी पाशी थांब रे.